असतात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे धोनीचा इतिहास आपल्याला माहिती आहे, जो आपल्या देशाच्या कर्णधार क्रिकेट संघाचा कॅप्टन म्हणून त्यांनी काम केलं. सचिन तेंडुलकरजी यांचा सुद्धा आपल्याला इतिहास माहिती आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश शिक्षणाबरोबरच जर तुम्ही खेळामध्ये प्रावीण्य प्राप्त केल्या तर तुम्ही ह्या देशाचे भारतरत्न सुद्धा खेळाच्या माध्यमातून आपण होऊ शकता. आणि मी अपेक्षा व्यक्त करते की माझ्या तालुक्यामधून एक मुलगा असो किंवा मुलगी असो, क्रीडा विभागाच्या माध्यमातून आपण सुद्धा खेळावं. आपल्या वडिलांचा, आपल्या शिक्षकांचा, आपल्या जिल्ह्याच्या, आपल्या तालुक्याच्या, आपल्या गावाचं नाव लौकिक करावं, ही आजच्या प्रसंगी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करते. आयोजकांनी जी मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे सुद्धा आभार मानून गणेश उत्सवाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि मी आपल्या शब्दांना इथेच थांबवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मॅडमनी आपल्या समोर जे मौलिक असे विचार मांडलेत. खरं तर मित्रांनो, कोणत्याही क्षेत्रामध्ये जर उज्ज्वल अशी कामगिरी करायची असेल तर शारीरिक क्षमता, शारीरिक विकास अत्यंत महत्त्वाचा असतो. शारीरिक विकासाशिवाय कोणत्याही क्षेत्रामध्ये उज्ज्वल अशी कामगिरी करता येणार नाही. आणि क्रीडेचं महत्त्व विशद करताना मॅडमने आपल्याला असं मार्गदर्शन केलेलं आहे. आपण सगळ्यांची अशी किंवा आपल्या पालकांची अशी अपेक्षा असते की फक्त शिक्षणामुळेच, शाळेत मिळणाऱ्या शिक्षणामुळेच आपण आपलं लाईफ, आपलं कॅरियर बनवू शकतो. तर ही जी सोच आहे ही सोच आपण बदलवली पाहिजे. आपण आपले पालक असो किंवा आपण असो या दृष्टिकोनातून आपण निश्चितपणे विचार केला पाहिजे. म्हणून आपल्यासाठी दोन पंक्ती, सोच बदले तो सितारे बदल जाते हैं. अरे सोच बदले तो सितारे बदल जाते हैं, नजर बदले तो नजारे बदल जाते हैं. कश्ती बदलने की जरूरत नहीं, कश्ती का रुख बदलो तो किनारे बदल जाते हैं, किनारे बदल जाते हैं. यानंतर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी मी पाचारण करतो आहे प्रकल्प अधिकारी काशी सर, एकात्मक आदिवासी विकास प्रकल्प देवरी. आपण या शुभ प्रसंगी मार्गदर्शन करा. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले देवरी नगरीचे आदरणीय आमदार सरस रामजी कोरोटे, त्यांच्यासोबतचे इतर उपस्थित कार्यकर्ते, सहारे मॅडम, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य मॅडम, सरपंच आणि या ठिकाणी उपस्थित असलेले इतर कार्यकर्ते, जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आदरणीय नंदा कुरपडे मॅडम आणि त्यांचे सहकारी मनोज कोल्हे सर. आज या ठिकाणी विभागीय तालुका क्रीडा संकुलच्या मी इथे यायच्या आधी आम्ही बघितलं होतं की इथं विभागीय क्रीडा स्पर्धा झालेल्या होत्या. जवळजवळ आपल्या नागपूर डिव्हिजनमध्ये आमचे जे 9 प्रकल्प आहेत आदिवासी विकास विभागाचे, त्या 9 प्रकल्पांच्या विभागीय क्रीडा स्पर्धा याच संकुलावरती झालेल्या होत्या. आणि त्यावेळी खऱ्या अर्थानं समजलं आपल्याला असेल किंवा तुम्हाला माझ्या मित्रांना पण समजलं